नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। टीआरटीआय पोलीस भरतीची सीईटी परीक्षा होणार आहे आणि याचा एक्झॅक्ट पेपर कशा पद्धतीने असणार आहे, कॉम्प्युटरवर तुम्हाला प्रश्न कुठे दिसतील, ते कुठे टिक करायचे याच्या संबंधितची त्यांची जी मॉक टेस्ट आहे मित्रांनो, तर ती मॉक टेस्ट आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे। आता याच्यानंतर तुम्ही पेपर कशा पद्धतीने सोडवला पाहिजे, पेपरला जाताना कोणती कागदपत्र तुम्हाला जे आहे तर ते लागणार आहेत, त्यानंतर परीक्षा केंद्रात कोणत्या वस्तू तुम्हाला सोबत ठेवायचे, कोणत्या वस्तू परीक्षा केंद्रात चालत नाही त्यांच्यावर बॅन असतो, या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि टीआरटीआयच्या संबंधी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला तुम्ही फॉलो जरूर करा। आणि त्यासोबतच मित्रांनो, टीआरटीआय पोलीस भरतीसाठी आपण फक्त 1 रुपयाची टेस्ट उपलब्ध करून दिली, तेही महाराष्ट्रात सर्वात दर्जेदार। याच्यात आपण काय केलं मित्रांनो, नुकतेच 5 जे काही बार्टीचे पेपर झाले ना, ते बार्टीचे पेपर विथ व्हिडिओ सोल्युशन आणि त्याच्यासोबत 5 हेच पेपरचा पॅटर्न कॉपी करून आपण काय केलेले 5 टेस्ट तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी, हे 5 आणि हे 5 असे 10 ते पण एक्झॅक्ट टीआरटीआयला जसे प्रश्न विचारतील त्याच पद्धतीने केलेले मित्रांनो। म्हणून तुम्ही हा 1 रुपयाची जो टेस्ट सिरीज आहे तर ती नक्की जॉईन करा। याच्यासोबत तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन सगळ्या काही गोष्टी मिळणारच आहेत, म्हणून तुम्ही नक्की जॉईन करा। आता आपण मॉक टेस्ट वर जर येऊया बघा, 21, 22, 23, 24 जे आहेत तर ते 4 दिवस ही परीक्षा चालणार आहे। आता तुम्ही जर तुमच्या लॉग इन वर गेले ना मित्रांनो, लॉग इन वर केल्यानंतर बघा इथं तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड केलंच आहे। हे ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर खाली बघा मॉक टेस्टची लिंक येते एक, त्या मॉक टेस्टच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं रोल नंबर दिसेल, पासवर्ड दिसेल, पिन दिसेल। हा एक डेमो आहे मित्रांनो, अशा पद्धतीने ओरिजिनल एक्झाम मध्ये दिसेल आणि स्टार्ट एक्झाम म्हणायचं। आता डायरेक्ट आपल्याकडे एक एक्झामचं मॉड्यूल आहे, आपण करूया बघा। इथं तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसेल, तुमचं नाव वगैरे दिसेल। टीआरटीआय ही मॉक टेस्ट आहे, इथं भाषा तुम्हाला इंग्लिश नाही मराठी बघायला मिळेल, हे फक्त डेमो दिलेलं आहे म्हणून, नाही तर तुम्ही म्हणाल सर इंग्लिश भाषेमध्ये असणार काय पेपर। बघा रिझ्यूम एक्झाम, मी याच्यावर क्लिक करतो। आता हे थोडस पुढे जाईल बघा, आता डायरेक्ट तुमची एक्झाम जी आहे तर ती सुरू झाली बघा इथं। आता त्याला अनेक स्टेप आहे, नेक्स्ट 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 करत ते जावं लागतं। मी डायरेक्टली ते आधी केलं होतं म्हणून माझं काम वाचलं। आता तुम्हाला तुमचे प्रश्न कुठे बघायला मिळतील बघा, हे 100 प्रश्न इथं, याला म्हणतात क्वेश्चन पॅलेट, तुम्ही म्हणा प्रश्नांचा संच इथं असेल तो। आता इथं तुम्ही 1 ते 100 पैकी कुठलाही प्रश्न, मला वाटलं मी 100वा सॉल्व्ह करावा, डायरेक्ट मी 100वा सॉल्व्ह करेल आणि हे 800 प्रश्न नाही येणार मित्रांनो। एक कळलं का तुम्हाला, ह्याच प्रश्न येणार, याच्याशी संबंधित वेगळा पॅटर्न येईल पण हाच प्रश्न असेल असं नाही बघा। हा एकच प्रश्न दिलेला आहे त्यांनी, असे बघा खूप ठिकाणी एक एक सारखेच प्रश्न दिलेले बघा। बघा हे अशा पद्धतीचे प्रश्न, याची पण तुम्ही टेस्ट चांगले देऊन जा। आता बघा हे रिझनिंग मॅथ ऍप्टिट्यूडचे प्रश्न तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील बघा। बघा मी क्लिक करतोय, मी कुठल्याही प्रश्नावर क्लिक करतोय, मला ते हे बघायला मिळतंय मित्रांनो बघा। तुम्ही म्हणणार सर याचे तर सगळे मॅथचे दिसतंय, मॅथचे दिल का नाही मित्रांनो। जो तुमचा एक्झाम पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये मराठी आहे, जीकेचे काही प्रश्न आहेत, गणिताचे प्रश्न आहे आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत, तर हेच प्रश्न तुम्हाला तिथं बघायला मिळतील मित्रांनो। आता तो 25-25चा पॅटर्न असेल तर ते 25-25 प्रश्न जे आहेत तर ते तुमचे येतील। आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे बघा, इथं तुमचा टाइम बघायला मिळतो। आता हा 1:45 एवढा नाही मित्रांनो, आपल्याला फक्त 1.5 तासाचा वेळ आहे, तर 90 मिनिटे एवढा वेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 90 मिनिटे एवढा वेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला तुमची इथं तारीख जी आहे तर ते पण दिसणार आहे। इथं टीआरटीआय पोलीस भरती अशा पद्धतीने हा प्रश्न दिसेल, इथं ऑप्शन दिसतील आणि तुम्हाला काय करायचं, कुठल्या याच्यावर क्लिक करायचं बघा। इथं मी क्लिक केलं, पुढे काही सबमिट करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जातं। त्याच्यानंतर मी नेक्स्ट म्हणेल तर माझं पहिलं ऑप्शन हे सिलेक्ट झालेलं आहे। आता तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना, म्हणजे त्या प्रश्नावर क्लिक केली, समजा मी एक याच्यावर क्लिक करतो बरं का, एकावर क्लिक केलं, मी याचं एक उत्तर दिलं, 2 वर क्लिक केलं उत्तर दिलं, 3 वर केलं, 4 वर केलं म्हणजे, आणि मी 6 वर केलं आणि मी 10 वर पण गेलो, पण 6चा माझा अजूनही रेड आहे। रेड काय मित्रांनो, कारण की मी अजूनही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर इथं दिलेलं नाही। जेव्हा मी उत्तर देईल तर त्यावेळी मला समजा मला वाटतं 42 उत्तर आहे, मी 42 वर टिक करेल आणि नेक्स्ट म्हणेल, बघा माझं 6 लगेच ग्रीन झालं। आता इथं जे ग्रीन आहे ना मित्रांनो, हे काय आहेत की या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, बरोबर चूक हा नंतरचा प्रश्न आहे, पण तुम्ही आता प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। रेड म्हणजे काय की तुम्ही या प्रश्नांची उत्तर अजून दिलेली नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। बाकी इथं काही इन्स्ट्रक्शन्स जे आहेत तर ते तुम्हाला इथं बघायला मिळतील की बघा 100 प्रश्न येतील, प्रश्न मराठीमध्ये राहतील, 120 मिनिटं वेळ, टोटल टेस्ट टाइम कंपल्सरी, हे काही नाही मित्रांनो। आता तिथं वेळ तुमचा थोडा वेगळा राहील, ओके।
त्या पद्धतीने बघा इच क्वेश्चन कॅरी जाता, हे वेगळे इन्स्ट्रक्शन असतील, ज्या वेळी जे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील तर त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. इथे बॅक येतो मी, इथं एक्झाम स्टेटस तुम्हाला पाहायला मिळतं. एक्झाम स्टेटसवर क्लिक केल्यावर तुम्हाला दिसतं बघा एवढी सगळी प्रश्न. मग तुम्ही 74 नंबरच्या प्रश्नांना जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने, आणि प्रश्नाची साईज अशी वाढवू पण शकतात मित्रांनो. बघा अशी वाढते आणि ही कमी होते. काहींना थोडं कमी दिसत असेल तर त्यांच्यासाठी हे स्कीम चांगली बरं का. पुढे इथं 8% कंप्लीट झालं म्हणजे काय 8 प्रश्नांची तुम्ही उत्तरं जी आहेत तर तिथे दिलेली आहे, तर हे आपल्याला इथं कळतं मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही मॉक टेस्ट असणार आहे मित्रांनो. ही मॉक टेस्ट प्रत्येकाने जे आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने द्यायची आहे. एकदा तुम्ही देऊन नक्की तुमचं ते बघा. ओके, आता परीक्षेला जाताना कोणती कागदपत्र लागतील? परीक्षेला जाताना मित्रांनो काहीच नाही लागणार, तुम्हाला तुमचं ओळखपत्र लागेल. ओळखपत्र लागेल. आता हे दोन गोष्टी, एक म्हणजे काय ओरिजिनल लागेल, ओरिजिनल आयडी कार्ड, आणि त्याचा झेरॉक्स लागेल मित्रांनो. झेरॉक्स, ओरिजिनल आणि झेरॉक्स या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं जे आहेत तर ते लागतील मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओरिजिनल पण घेऊन जायचं. आता ओळखपत्रामध्ये काय काय लागणार आहे एक लक्षात घ्या. बघा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र म्हणजे तुम्ही ते इलेक्शनचं तुमचं कार्ड, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स चालणार आहे, पासपोर्ट चालणार आहे, आधार कार्ड चालणार आहे, महाविद्यालयाचं ओळखपत्र असेल ते पण चालणार आहे, किंवा पॅन कार्ड, यापैकी काही जे असेल ना मित्रांनो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे चालणार आहेत. दोनच कागद घेऊन जायचे, एक आहे तुमचं ओळखपत्र आणि झेरॉक्स. सोबत फोटो पण घेऊन जा बरं का, कारण की फोटो तुम्हाला त्या हॉल तिकीटवर चिपकवायचं आहे, म्हणून फोटो तुमचा व्यवस्थित पद्धतीने घेऊन जा. आता तुम्ही ते डिंक घेऊन जा नका, ते त्याच्यापेक्षा घरूनच तुम्ही ते लावून जा. कोणत्या वस्तू सोबत ठेवायच्या आहेत तर सगळ्यात आधी फोटो ठेवा मित्रांनो, फोटो. बाकी तुम्हाला काय सांगितलं, कागदपत्र हे परीक्षा केंद्रात अलाउड असतात. त्याच्यानंतर पेन ठेवा, पेन ब्लॅक किंवा बघा ब्लॅक आणि ब्ल्यू या दोघांपैकी एकच ठेवा, आणि सध्या तो व्यवस्थित ठेवा, जास्त हे नका ठेवू. त्याच्यानंतर घड्याळ चालत नाही मित्रांनो, इथं कुठलेच घड्याळ चालत नाही, ना डिजिटल ना अॅनालॉग, काहीच घड्याळ वगैरे चालत नाही. पेन, पेपर लागेल का? पेपरची गरज नाही, पेपर ते देतील तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सॉल्व्ह करायला, पेपरची गरज नाही. त्याच्यानंतर पाण्याची बॉटल ही कशी पाहिजे मित्रांनो, पारदर्शक पाहिजे तर चालते. किंवा काही ठिकाणी मित्रांनो हे चालतच नाही, ते म्हणतात आम्हीच तुम्हाला पाणी देऊ, ते काहीच तुम्ही जे आहे तुमच्या काहीच वस्तू घेऊ नका. तर अशा पद्धतीने देखील जे आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळतं. ओके, पाण्याची बॉटल पण काही ठिकाणी चालते, काही ठिकाणी चालत नाही, किंवा तेच सांगतात की आम्हीच तुम्हाला पाण्याची बॉटल देऊ, म्हणून तुम्ही ते हे करायचं नाही. आणि शक्यतो मागचे जे महाजुती वगैरे पेपरला गेलो होतं तर त्यांना पेपर पाण्याची बॉटल आलेल्या होत्या, तर ते पाण्याची बॉटल मागितलं तर देऊन देतात ते. ओके, तो एक प्रश्न आहे. कोणत्या वस्तू चालत नाही मित्रांनो, शक्यतो काही ठिकाणी बेल्ट चालत नाही, बेल्ट चालत नाही. त्याच्यानंतर दागिने, महिलांनी विशेष करून याचं जे आहे तर ते ध्यान ठेवा, दागिने चालत नाही, पुरुषांनी बेल्ट जो आहे तर तो चालत नाही. आणि चप्पलवर जायचं तुम्हाला, चप्पल वगैरे शूज वगैरे घालू नका, शूज बाहेर काढायला लावतात ते, चप्पल पण बाहेर काढायला लावतात, परत शूज नंतर सॉक्स पण बाहेर काढायला लावतात. तर बेस्ट वे हाच आहे की तुम्ही साध्या चप्पलवर जे आहे तर तुझा साधे कपडे परिधान करा, साधे कपडेच वर जे आहेत तर ते जा. आणि ज्यांच्या कानात असतंच तर त्यांना ते चिकटपट्टी वगैरे सारखं काहीतरी लावून देतात, तर ते काही असं काही नाही की खूपच हे राहतं रेल्वे सारखी परीक्षा. बट या काही गोष्टी आहेत तर ते चालत नाही. काही पेज वगैरे तुम्हाला काही घेऊन जाता येत नाही, एक्स्ट्रा काही चालत नाही. त्याच्यानंतर चावी चालत नाही तुमची, त्याच्यानंतर बॅग असते ती बाहेर ठेवावीच लागते तुम्हाला. मोबाईल चालत नाही, घड्याळ चालत नाही, कुठलं तुम्ही म्हणला डिजिटल आहे अॅनालॉग आहे, काहीच गोष्टी ज्या आहेत तर त्या चालत नाही. या कुठल्याही गोष्टी परीक्षा केंद्रात चालत नाही. तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची. तुमचे आणखी काही प्रश्न असतील कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि या परीक्षेचं आपण अनालिसिस पण सुरू करणार आहोत मित्रांनो, आणि तुम्हालाही वाटतं की आपण हे अनालिसिस सुरू केलं पाहिजे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. TRTI पोलीस भरती संदर्भातली आपली ही महाराष्ट्रातील ही एकमेव दर्जेदार टेस्ट सिरीज, ते ही 1 रुपयात, तर तुम्ही नक्कीच आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही टेस्ट तुम्ही नक्की जॉईन करा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.